नमस्कार मित्रांनो, मी शैलेश तुम्हा सर्वांचे निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील जैविक राज्य चिन्हे या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या निसर्ग वारसा या विशेष सदरात मी तुम्हाला ओळख करून देणार आहो। महाराष्ट्राचा राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फळ, फूल, फुलपाखरू आणि राज्य कांदळवन वृक्ष यांची नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते त्या भागाला खाडी म्हणतात। या भागात जमीन दलदल युक्त असते, या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असून ऑक्सिजन मात्र खूप कमी असते। अशा विपरीत परिस्थितीत काही वनस्पती इथे तग धरतात, याला खारफुटी वनस्पती म्हणतात। खाया दलदलयुक्त खारफुटी वनस्पतीमुळे तयार झालेल्या जंगलाला कांदळवन असे म्हटले जाते। भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबन जंगल हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून ओळखले जाते। अगदी याच प्रकारचे खारफुटीचे जंगल म्हणजेच कांदळवन आपल्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील भागामध्ये आढळते, विशेषतः ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये। जगभरात कांदळवनाचा एकूण 60 प्रजाती आढळतात, त्यापैकी 20 प्रकारच्या प्रजाती एकट्या आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत। कांदळवनाची मुळे जमिनीपासून वरच्या दिशेने येत असल्यामुळे जमिनीची धूप रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम यांच्यामार्फत होते। शिवाय ते समुद्रकिनाऱ्याचे आणि किनाऱ्याजवळील भागाचे वादळ, पूर आणि उंच लाटांपासून संरक्षण देखील करतात। कांदळवनाचे निसर्गात हे अनन्यसाधारण महत्त्व बघून महाराष्ट्र हे आपले राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे भारतातील पहिले राज्य आहे। होय मित्रांनो, पांढरी चिप्पी या वृक्षाला राज्य कांदळवनाचा दर्जा लाभला आहे। उंचीला 3 ते 10 मीटर पर्यंत वाढणाऱ्या या वृक्षाची पाने गडद हिरव्या रंगाची असून जाडसर असतात। याची फळे देठाकडे चांदणी सारखी पाकळ्याप्रमाणे आणि सफरचंदाप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याला इंग्रजीत स्टार ॲपल किंवा मॅंग्रोव्ह ॲपल पण म्हटले जाते। याची सुवासिक फुले पिवळसर पांढऱ्या रंगाची असून फुलांच्या सौम्य दळवळणाऱ्या सुगंधामुळे अनेक प्रकारचे कीटक व माशा या फुलाकडे आकर्षित होतात। आज मात्र खारफुटी क्षेत्रावर होत असलेले अतिक्रमण, रासायनिक प्रदूषण आणि वाढत्या शहरीकरणामुळे पांढरी चिप्पी सारखी महत्त्वपूर्ण वनस्पती संकटात येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या राज्य कांदळवन वृक्षामुळे जनसामान्यात नक्कीच निसर्ग संवर्धनाची भावना निर्माण होईल अशी आशा आहे।